दिलं काही नाही, काम चालू आहे. मध्ये आपल्या कोविडमुळे त्याला थोडा 2-2.5 वर्षाचा कालावधी थोडा जास्त झालेला आहे. काम त्या ठिकाणी शापोली पालन काम आहे, शिष्यप्रभुतेचे आर्किटेक्ट आहे आणि राम सुतार जे आहे ते बाबासाहेबांचा पुतळा बनवत आहे. त्यामुळे पुतळा हा 350 फुटाचा आहे, फाउंडेशन 100 फुटाचा आहे. आणि हा जो पुतळा आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे न्यूयॉर्कमध्ये त्याच्यापेक्षा उंच पुतळा आहे आणि देशामधला उंचा पुतळा आहे. थोडा वेळ लागलेला आहे, पण काम चालू आहे. 1-1.5 वर्षामध्ये त्याचं लोकार्पण थोडा मान्य निर्मिती होईल आणि ते काम लवकरच पूर्ण होईल. सर, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जाऊन तिकडे भेटीगाठी घेत आहेत. तुमची भूमिका काय आहे? मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण रिपब्लिकन पक्ष हा महायुतीसोबत आहे. मनसेला सोबत घेऊन काय फायदा होत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पर्याय मिळालेला आहे. त्यामुळे मनसे स्वतंत्रपणे लढणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. मला असं वाटतं की मनसेला सोबत घेतल्यामुळे उत्तर भारतीय मतं आहेत, साऊथ इंडियन लोकांची मतं आहेत मुंबईमध्ये, त्या मतावर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो. आणि देशभरामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये व्यक्तिगत काय राज ठाकरे महाराष्ट्राचे अत्यंत नामून नेते आहेत, अत्यंत चांगले फळे गोष्टी आहेत, बाळासाहेबांच्या तालीमध्ये तयार झालेले आहेत, त्यांच्या सभा अत्यंत मोठ्या होतात, त्यामध्ये ते विचार आहे, मतं मिळत नाही ते त्यांच्या काळ लक्षात आलेलं आहे. मनसेला सोबत घेऊन काय आपला फायदा होणार नाही, पण मनसेला सोबत घेऊन असं आपलं मत आहे. मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण जर सर्वसामान्यांना परवडणारी त्याची रेट असावी. त्याचा बांधकामाला किती खर्च आलेला आहे आणि सिडकोला काही जास्त फायदा मिळवायचा नाही आहे. पण जे लोअर ग्रुपचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या प्लेस आहे अशा ठिकाणी थोडासा विचार करायला लागत नाही. मुख्यमंत्र्यांची बोलेल आणि जर त्यामध्ये काही कमी शक्य असेल नक्की त्यासाठी आपण केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार, अरविंद केजरीवाल यांनी खोटं बोलून लोकांनी घेतलेली मतं, अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये राहिलेले जे अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना फार मोठ्या चुका केलेल्या आहे. लोकांना दिलेली आश्वासन पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उतरवून टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये 15 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एनडीएमध्ये आम्ही आहोतच आहोत. पण आमचा पक्ष रक्षण पक्ष आहे. गन्ना किसान आणि सिंबोर आमच्या पक्षाला मिळालेला आहे. नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे आणि त्यामुळे काय जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.